माझे नाव स्नेहा दिनेश कांबळे. काय ग काय लपवतेस? काय नाही बाबा, काय झालं आज खूपच लवकर आला? उशीर आला तुझी अक्कल आहे का? आणि जेवायला काय बनवलंयस? वरण भात बनवलाय बाबा. जेवायला रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय मला. काहीतरी नवीन शिक. आणि सासऱ्यात काय सांगायचं, पोरीला काय येत नाही म्हणून? बाबा मला जेवण बनवायला नाही आवडत. हे बघ, जास्त शायनिंग नको मारूस. काहीतरी नवीन शिक. आता तुझं लग्न करायला घेतलंय. बाबा माझं लग्नाचं वय नाही आता. जास्त तोंड चालू नकोस, घोडी झालीस की आता. आणि जे काय करायचंय ना ते सासऱ्यात कर, तिकडं मर जाऊन. बाबा मला खूप शिकायचंय, शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय बाबा. हे बघ तुझं तोंड चांगलं आहे ना, इथंच तोडून टाकील परत असं बोललीस तर. आणि नशीब समज अजून जिवंत आहेस, नाहीतर आईशी सोबत आहे ना तुला पण ठार करून टाकला असता. माझ्या समोर तोंड नाही चालवायचं. तुमचं हेच ऐकून ऐकून थकली आहे मी. माझ्या समोर बोलतेस, माझ्या समोर तोंड चालवतेस? बाबा हे बघ, या घरात फक्त माझंच चालणार, बाबा. समजलं ना? चाल. अरे देवाकडे फक्त एक मुलगा मागितला होता, पण ही अवतासा दिली. मुलगा असता तर घराला दिवा झाला असता. बाबा मुलगा जरी घरचा दिवा असला, मुलगी सुद्धा उजेड देऊ शकते बाबा. पुस्तकं वाचून आहे ना तुझी जिभले चुरचूर करायला लागले. तुझी पुस्तकं कुठे? थांब बाबा बाबा नको. थांब, तुझी पुस्तकं ना, अरे हातात मेहंदी लावायच्या वेळेस ही पुस्तकं. बघ, माझ्या छातीवरती ओझं नको. तुझं मी लग्न लावून देतो. बाबा बाबा नको. बाबा बाबा प्लीज. हॅलो शामराव. बाबा हा, लग्न फिक्स करून टाका. बाबा चाल. आरामशीर जरा काका. इकडे या, इकडे बसा. बरोबर आहात ना तुम्ही? हो, बरं वाटतंय आता. आणि जरा रस्त्याने गाड्या बघून चालत जा. थोडक्यात बसले तुम्ही. काय करणार, एकटाच पडलोय मी. एक पोरगी होती, लहानपणीच मला सोडून गेली. माझीच चुकी होती ना. काका आता ना तुम्ही इकडेच राहा. या आश्रमाच्या मॅडम खूप चांगल्या आहेत. हो हो हो. या बघा. मला तर जास्त दिसत नाही ग पोरी. बाबा बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय. पण तुमचं लय उपकार झालं. उपकार काय त्यात? समाजसेवा हाच आमचा धर्म आहे. लय पुण्याचं काम करता तुम्ही, लय चांगलं काम करताय. मॅडम नाव काय हो तुमचं? माझं नाव स्नेहा दिनेश कांबळे. काय? हो बाबा, मी तुमचीच मुलगी. मला माफ कर पोरी. आता नका जोडू. माझं माफ चुकलं. करणारी मी कोण? फक्त मला तुम्ही एक वचन द्या. काय? यापुढे कुठल्याही मुलीला कमी समजू नका.